नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मशरूम ब्रोकोलीची मस्त अशी सुकी भाजी। तर त्याच्यासाठी इकडे मी घेतलंय कांदा, मशरूम, ब्रोकोली आणि दही आणि वाटण्यासाठी घेतलाय मी एक टोमॅटो, हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या। तर चला भाजी करूयात आपण। कढई घेतली गरम, कढई ठेवली गरम करायला, तेल घातलंय। त्यानंतर घालायचं आहे कांदा, चवीपुरतं मीठ, हळद आणि ते वाटलेला मसाला, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण ते आणि 2-3 काळे मिरे घातलेत मी। तुमच्याकडे पावडर असेल काळी मिरीची तीट घातली तरी चालेल। ब्रोकोली मी इथं बारीक कापून घेतली, स्वच्छ धुतली आहे। मशरूम सुद्धा मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असे धुवून घेतलेत, छोटे छोटे त्याचे तुकडे केलेत। छान भाजी परतून घ्यायची इकडे। खूप छान लागते ही भाजी। त्याच्यामध्ये वाटीभर दही घातली आहे मी। दही फ्रेशच घ्यायची आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली नाही घ्यायची आहे, नाहीतर खूप जास्त भाजी आंबट होते। तेच मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घातलं आहे। छान आता आपण भाजी शिजवून घ्यायची आहे, झाकण ठेवून 5 मिनिटांनी बघूयात आपण। 50% इथं भाजी शिजलेली आहे। थोडासा वेळ लागतो ब्रोकोली शिजण्याकरता। त्यानंतर घालायची ते कोथिंबीर, झाकण ठेवून आता आपण भाजी सुकी करून घेऊयात। थोडंसं मीठ घातलंय मी। इथे भाजी आपली तयार आहे, पूर्ण सुकून गेले भाजीतलं पाणी आणि खूप छान लागते ही भाजी। नक्की ट्राय करा, एकदा बनवा।